आमदार पी.एन. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूनगर परिते इथल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ऊस आणि गूळ संशोधन केंद्राचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर जे.पी. पाटील यांनी ऊस उत्पादकता वाढीचं तंत्र या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंद्रे, क्रांतिसिंह पवार पाटील उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर जे.पी. पाटील यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा योग्य त्या प्रमाणात वापर करावा असं आवाहन केलं। शेणखताचा वापर उत्पादन वाढीला उपयुक्त ठरतो असं सांगून जमिनीचा सामू हा महत्त्वाचा घटक असून वेळोवेळी माती परीक्षण करून खतांचा योग्य वापर करत बदलत्या नैसर्गिक परिस्थितीत ऊस उत्पादन वाढीचं आव्हान स्वीकारणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। ऊस उत्पादन वाढीसाठी योग्य बेणी निवड तसंच खत आणि पाण्याचं योग्य नियोजन करणं काळाची गरज असल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं। कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी आगामी काळात ऊस उत्पादन वाढीसाठी विशेष लक्ष देणार असल्याचं सांगितलं। पी.डी. धुंद्रे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन केलं। यावेळी क्रांतिसिंह पवार पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, माजी संचालक वसंतराव पाटील, रावसो बुगळे, बळी पाटील, बाजार समितीचे माजी संचालक अमित कांबळे, शामराव मुळीक, ज्ञानदेव पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील, शेती अधिकारी एस.बी. चरापले यांच्यासह शेतकरी आणि सभासद उपस्थित होते।